जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आपण आलो आता पार्टीच्या दारात आणि दिवसाची सुरुवात होती सुरेंद्रनगर. इथं आपली गाडी आहे, इथं गाडी खाली होणार आहे आपली. हे पार्टीचं दुकान आहे आणि आमच्या गाडीत बसलो होतो. सकाळी म्हटलं आपलं बघू आता पार्टीवाला कधी येतोय काय, त्या हिशोबानं गाडी खाली करायला येणार तेव्हा. सकाळच्या वाजल्यात 9:47 झाले. आम्ही सकाळी 6 वाजता चालतो, 7:30 वाजता चालतो. आणि हा अमोल त्याला भुका लागले तर ते आणाय गेलं काहीतरी, पण काय त्याला भेटला नाही. म्हणजे तर काय नाही, फक्त चहाचं दुकान आहे, बाकी काय नाही. पण त्याला आल्यात भुका, रात्री काय जेवणार नाही, त्याच्यामुळं त्याला लय भूक लागली. काय भेटणार झालं, भेटलं काय काय भेटणार झाले तर नाश्त्यालाच काय नाही. म्हणजे तिथं हाय ते दुकान बिकान गेला होता तिकडं, पण काय भेटणार म्हणजे काय नाहीच वाटतं तिथं. त्याच्यामुळं आला माघारी. आता बघू खाली केल्यावर बाहेर. इथं काहीच नाही, खरोखर इथं काहीच नाही. आम्ही चहा प्यायला पण कम से कम 1 किलोमीटर मागे गेलो होतो सकाळी आलो त्यावेळेस, कारण ती बी येताना बघितला म्हणून आम्ही तिकडं मागे गेलो चहा प्यायला. असं भेटेल काय ना काहीतरी, पण जरा टाईम लागेल. आता किती वाजता भेटतं म्हणजे किती वाजता खाली होती काय होती त्या हिशोबाने आम्ही मग इथून बाहेर जाणार बघू आता. आणि हे काल घेतलंय बघा, हे काल घेतलं आम्ही. आपल्या गाडीत पण घेतलं आणि ह्या गाडीत पण घेतलं काल. जरा आपल्या गाडीत शिटाव टाका, आपल्या गाडीत पहिलंच होतं ऑलरेडी इथं खाली टाकायला, पण शिटाव टाकायला काय नव्हतं, त्याच्यामुळे घेतलं. शिटाव बसायला भारी वाटतं जरा, ह्याच्यावर बसल्यावर त्रास होत नाही काय ना. आणि बघू आता पार्टीवाला म्हणला सकाळी येतो, पण अजून आता 9 वाजून गेले, 9:45 वाजता आले तरी अजून पार्टीवाला आला नाही. बघू आता किती वाजता खाली करतोय काय. 16 मिनटं झाल्यात. गाडी लावली तिथं खाली कराय. अमोल बसलाय, अमोलची गाडी लावली इथं बाहेर. आता ती आपली झाल्यावर घेतील त्याची गाडी खाली करायला. आणि इथून आता एक 40-45 किलोमीटरवर मेन रोडला एक हॉटेल आहे, सुईओ हॉटेल म्हणून विरंगामला. तिथं जाऊन थांबणार आहे. बघू संध्याकाळी काय ऑर्डर बिर्डर आले तर उद्या सकाळी भरायचं नियोजन होईल. पण बघूया आता गाडी पहिल्यांदा खाली करून घेऊया. आता अशी लागली गाडी पहिल्यांदा खाली करून घेऊया. किती वाजता होती काय, आता लावली म्हणल्यावर करतील 1 तास 1.5 तासात खाली. एक तर आधी करतच नव्हती, त्यांचं चाललं होतं ते मागचा जीजे पाशिंगचा ह्याला ते खाली करायचं डोक्यात होतं त्यांच्या. म्हणजे काय आपलं डबा आला आहे 32 फुटी, ते खाली करायला डोक्यात होतं. पण नंतर ना आम्ही म्हटलं आम्ही पहिल्यांदा आलो आणि ती गाडी खाली करून काय म्हणजे मग आम्हाला बोललो कशाला एवढं सकाळ. आम्ही 7 वाजता इथे टच झालो. ती गाडी आली 8:30 वाजता. जाता घेतली गाडी भरा आपलं खाली करा आपली. बघू आता अमोलची किती वेळात खाली करतात काय. आपली अर्ध्या 1 तासात होईल गाडी खाली. बघा मग त्याची किती वाजता होती. ते झाली की मग 1:30 वाजले त्यानं खाली झाली गाडी आपली. इथं लावली आणून तिथनं वळवून आणली, इथं लावली. इथं कंपनी अमोलची गाडी खाली व्हायला चालली आहे. बघा आता त्याची किती वाजता, मला 1 तास लावला खाली करा गाडी. बघा आता ही किती वाजता होती काय गाडी खाली करा. त्या तिथं लावली गेटच्या आत गाडी खाली करायला. आणि भुका तर एवढ्या लागल्या त्या काय बोलायलाच काम नाही, एवढ्या भुका लागल्या. पण आता बघू म्हणलो नशीब खाली आमच्या गाड्या झाल्या तरी नाही, तर ती म्हणली होती ती गाडी करायची आधी खाली, त्याच्यामुळं सगळा कुठं झाला, उशीर झाला. नाहीतर झाल्या आधीच आमच्या गाडी घेतली असते खाली करायला, सकाळी तर झाली असते गावात गाडी खाली. असा विषय लावल्या तर इथं गाडी खाली करायला थोड्या उशिराने 1 अर्ध्या 1 तासात होईल ह्याची बघी गाडी खाली. आता इथून मग हॉटेलवर जाणार, जेवण बिवण करणार निवांत. जरा गाडी साफसफाई बी करू. बघू आता कसं काय होतं तिथं गेल्यावर. संध्याकाळी का ऑर्डर निघाली. 3 वाजले त्या, 3 वाजता आले त्या, 7-8 मिनटानं 3 वाजतीलच. आणि आलो आता आपण खाली वगैरे झाली गाडी. सुरेंद्रनगरच्या चौकात आलो या. इथून पुढे गेलं जरा सर्कल आहे एक, त्या सर्कलवरून आपल्याला राईट मारून गाडी आपटते या रोडला. ह्या सर्कलवरनं राईट मारून आपल्याला ह्याला जायचं आहे विरंगामला. आता म्हणतोय आम्हाला जायला लावले कंपनीत म्हणून, उद्या गाडी मारणार वाटतं. आता काय होतं नक्की, ते खरं बोलतोय का काय बोलतोय काय माहीत नाही. खरं बोलत असं त्याचं काय असं काय ते मोठं बोलत नाही. पण बघू आता कसं काय होतं. जर जायचं असेल तर डायरेक्ट आपण कंपनी गेटवर जाणार आहे. उद्याचं लोड काही कोचिंगचं होते. बघू आता कसं काय होतं, भेटणार माझे माल मिळतोय नाही मिळतोय त्या हिशोबात. पण आता तरी सध्या भूक लागली आहे. फ्रेश आलो सर्कल पास करून. इथं या सिटीत कसं सुरेंद्रनगर सिटीला आहे ना, कधी कधी म्हणजे असं लय सांभाळून गाडी चालवायला लागते. कारण की विषय असा होतो की गाडीवाली मोटरसायकलवर कशी गोष्टीला काय सांगू शकत नाही, त्याच्यामुळे जरा दामानं चालवायला लागते गाडी सिटीला. आणि इथं आता आम्हाला थांबवली गाडी. इथं फर्स्ट टाईम ज्यावेळेस आपल्या ज्याने घेऊन आलतो ना माल सुरेंद्रनगरचा धागा, त्यावेळेस पण इथंच थांबलो होतो. आणि अजून पण आता पण इथंच थांबला. तर थोडंसं काहीतरी भूक लागली, त्याच्यामुळे थोडाफार नाश्ता वगैरे काहीतरी करायला थांबला असेल तो. तर चला बघू नाश्ता बिष्टा करूया. आपल्याला काय जेवण करायचंच आहे पुढं जाऊन, तरी पण जरा हलकं फुलकं. अजून 40 मिनटं झाले त्यांना. मी आत्ता आहे सुरेंद्रनगर विरंगाम रोडला आहे. इथून विरंगाम राहिला 40 किलोमीटर.
विरंगाम राहिलं 40 किलोमीटर. आता बघू हॉटेलवर जायचं आहे म्हटलंय जा ऑफिसवालं ह्याला काय आपलं कंपनीच्या गेटवर लोडिंग आहे उद्याच्याला म्हणून कोचिंगचं. बघू आता जाऊया. तिथं कसं होतंय थांबण्यात बी काय अर्थ नाही. समजा जर भेटलेच ऑर्डर चुकवून तर बरंच आहे ना आपल्याला बी बरं निघालं गाडी. म्हणून आता जायचं कंपनीच्या गेटवर उद्या सकाळ उठून मग एंट्री करायची. पहिलं आत्ता तर जायचं आहे ह्याला विरंगामला, कारण की तिथं जाऊन आपल्या हॉटेलवरती काय तर थोडंफार फ्रेश वगैरे होऊया. कपड्याचं बघूया धुवायची असली तर धुया, नाहीतर मग आपलं डायरेक्ट आंघोळ बिंघोळ केली तर करूया आणि जाऊया डायरेक्ट. आंघोळ तर शक्यतो करणारच आहे. आंघोळ करून जाणार आम्ही कंपनीकडे. बघू मग आता, नाही तर मग संध्याकाळी जायचा प्लॅन पण होऊ शकतो कंपनीला. आत्ता नाही तर गेलं तरी संध्याकाळी तर 100%च प्लॅनिंग होऊन जायचं. पण बघूया आता कसं काय होतंय काय. हे बघा ही अशी बसवाली एकदम मध्ये थांबवते ती, म्हणजे ह्यांना अजिबात आखलीचा भागच नाही ते गाडी कशी चालवावी काय करावा. कशी ह्यांना ड्रायव्हर बनवते ते बसची काय माहिती. माणसं मारतील एका दिवशी. आता हे आले जरा एका सिटीत आहे कुठल्या तरी, कुठलंही सिटी एवढं काय गुजराती जमत नाही आपल्याला. 5:30 वाजले त्या. आणि कसं आहे माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जर समजा एवढं तुम्ही गाडी समजा गाडी कोण ड्रायव्हर असेल गाडी खाली करून आलाय सगळं झालंय माणूस थकलाय बिकलाय सगळं झालं म्हणजे लय बरं कटाळा बिटाळा आला या. आणि जी तुम्हाला दाखवणार आता हे असला नजारा जर तुम्हाला बघायला भेटला ना कधी तर एवढं असं मन तृप्त होतं ना आतनं की काय बोलायचं काम ना. तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे असा रस्ता एकदम भारी, म्हणजे अंग दुखत नाही काय नाही सगळं मोकळं टाकळं होतं बघा. गाडी नुसती आपटून आपटून नुसते गाडी एवढी जी गाडी आपटते ना काय बोलायचंच काम नाही. बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला सांगतो आतापर्यंत कम से कम मानकेच्या 4-5 गाड्या मोकळ्या झाल्या माझ्या. कम से कम ह्या रोडमध्ये मी आत्तापर्यंत मला वाटतंय 4 ते 5 किलोमीटर राहिले. पण 4-5 किलोमीटरमध्ये नाही म्हणलं तरी काय आता बोलणार आहे. म्हणजे टॅक्स पाहिजे तेवढा घेते ते रोड टॅक्स, म्हणजे रोड टॅक्स या टोल टॅक्स या एवढी घेते ती. पण कधी रस्त्याचं काम व्यवस्थित नाही कुठं बघितलं. फक्त आपलं ते आहे बऱ्यापैकी काय काय रस्त्या ठिकाणी. पण ज्या ठिकाणी बाबा तुमचं टोल टॅक्स जास्त घेतात तो घेताय तुम्ही त्या ठिकाणी तरी रस्ता चांगला पाहिजे का नव्हा. आता ह्या रोडला 400 रुपये टोल ना काय, पण ते झालं पाहिजे ना काम बिम सगळं व्यवस्थित. तसं नाही काय चाललेत कामं म्हणून चालवायचे आपलं चालते ते कोण कंप्लेंट करत नाही काय म्हणून. आणि काय कंप्लेंट करून तरी करणार आहे. हा अवस्था अशीच राहणार आहे. आणि पाय दुखून आलाय माझा नुसता एक्सिलेटर आणि घेर टाकून. 6:06 झाले तर आलो इथं हॉटेलवरती. इथं हॉटेल सहयोग हॉटेल म्हणून आहे. वातावरण मस्त झालं आहे पण एवढं कमरटं दुखलं आहे माझं, एवढं दुखतं आहे ना बेकार काय बोलायचं काम नाही. कारण की एवढा रस्ता खराब गाड्या लावल्या तिथं, एवढा रस्ता खराब होता की काय बोलायचंच काम नाही. तर बघू अगरबत्ती वगैरे लावूया. निघायचं काय नाही, जेवण बिवण करून इथं झोपणार आहे. आणि सकाळी 7 वाजता इथं निघणार. उद्याची आहे ऑर्डर कोचिंगची म्हणले ऑफिसवाला जावं म्हणून. कारण मस्त एकदम वातावरण बागच झाले. गाड्या आल्या यायला लागल्यात आता झोपायला. म्हणजे इकडं पार्किंग आहे ना थोडंफार लागतात एक 50-60 गाड्या लागतात आपल्या बाहेर. म्हणजे थोडंसं पार्किंग आहे. रात्रीचा हे पण असतो काय ते आपलं म्हणते ते वॉचमॅन पण असतो. 30 रुपये घेतो. पण असं उठवतो टायमिंगला आपलं जायला. सकाळी जरा जायचं आहे त्याला उठवतो. त्याचं जे आपापली मार्गाने जाते ते त्याच्यामुळं टेन्शन नाही. जरा बघा जरा अगरबत्ती लावूया देवाला. 8:30 वाजले त्यांनी जेवण निघालूया. इथं हॉटेल आहे इथं जेवण करायचं. अमोल झोपला होता आत्ता उठलाय बघा. ह्यो सकाळपासून कटाळलोय आम्ही सगळे, कारण की गाड्या खाली करून रस्ता बी खराब होता त्याच्यामुळं सगळं लय परेशानी झाली. त्याच्यामुळे सिस्टम बी बेकार होता रस्त्यांचा. खाली बी केली नाही. एक तर आधी म्हणत होता खाली होणारच नाही तरी बी केली त्यानं कसं तरी, कारण की माणसं मिळत नव्हती खाली करायला. त्याच्यामुळे खाली करायचं नाही म्हणत होता. तर बघू जेवण वगैरे करूया. आणि उद्याचं आहे लोडिंग आपलं कोचिंगचं, त्याच्यामुळं सकाळी 7 वाजता आम्ही निघणार आहे इथनं. तर चला बघूया जेवण तर करूया. मग सकाळपासून एक तर जेवलो नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा जेवण झालं. येऊन बसलोय गाडीत. हे ढाबा इकडं पार्किंग आहे त्या साईडला, इकडं पण गाड्या लागतात पार्किंगला. आणि झालंय जेवण बिवण 415 रुपये बिल झालं दोघाचं. पण झालं सकाळी जेवलो नव्हतो त्याच्यामुळे मला सकाळ संध्याकाळचं वस्तू झालं. आणि विषय असा आहे की आता सकाळ आपल्याला लोडिंग भेटलंय. कुठलं भेटलंय काय भेटलंय आता ती उद्या कळेल तिथे गेल्यावर कंपनीच्या गेटवर. कारण की विषय असं की ऑलरेडी आधी सांगत नाही ते काय काय ठिकाणचं सांगते ते, परत तिथे गेल्यावर कधी कधी चेंज होतं कंपनीत गेल्यावर. आणि आम्हाला झोपलाय इकडं दिसतोय का नाही काय माहिती पलीकडं, कारण काच जरा पुसली नाही. आणि बघा आता सकाळी किती वाजता इथनं जायचं उठून. तो म्हणतोय 6 वाजता जावं उठून.
पण बघू आता सकाळ आज दिवसभर कठाळा आलता, कारण की रस्ता पण खराब होता, तुम्ही पण बघितलंच. त्याच्यामुळं जास्त काय उठायची जरा शक्यता कमी 6 वाजता. पण बघूया तरी ट्राय करूया 6 वाजता उठायचा. आणि विषय उद्याचा उद्या बघू. आणि हा व्हिडिओ आपण इथंच एंड करतोय. आणि भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.